नांदेड शहर विभागामध्ये दुःखद घटना घडलेली आहे। लिंगायत समाजाचे युवा नेतृत्व करणारे सोनू कल्याणकर दादा यांच्यावर भ्याड हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये त्यांनी आपले प्राण गमावले। खरं तर या सोनू कल्याणकर दादांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्द फक्त मनाच्या समाधानासाठी अर्पण करू शकतो, पण आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्द अर्पण तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, ज्यांनी त्यांचा खून केला, त्यांना एकच सजा, एकच कलम आणि एकच नियम, ती म्हणजे जन्मठेपेची शिक्षा। लातूर शहर असेल किंवा नांदेड शहर असेल, पूर्णपणे पोलिसांचा दबदबा, पोलिसांची भीती कमी झालेली आहे आणि यामुळेच गुंडाचे प्रकार सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत का असं म्हणायला सुद्धा हरकत नाही। कारण किंबहुना जर पोलिसांनी खून करणाऱ्याला जरी पकडलं तरी ते जे गुंड आहेत, पोलीस त्यांना पकडून पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत का? गुंडच पोलिसांना पोलीस स्टेशन कुठं आहे हे दाखवण्यासाठी घेऊन जात आहेत, दिंड काढत आहेत, हाच प्रकार लक्षात येत नाही। गुंडांना पोलिसाची कसलीही भीती उरलेली नाही। जोपर्यंत या गुंडांना कडक कारवाई, कडक शासन आणि कडक सजा मिळत नाही तोपर्यंत ह्या गुंडांची भीती मरणार नाही। जे लिंगायत समाजाचे युवा नेतृत्व करणारे सोनू कल्याणकर दादांनी आज आपला प्राण गमावलेला आहे, त्यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर समस्त जनतेने नांदेडमधूनच नव्हे तर महाराष्ट्रातील जो समस्त माझा लिंगायत समाज आहे त्यांनी आता एकत्र येण्याची वेळ आहे। कारण जरी या गुंडाला जरी पकडलं तरी त्यांनी 4 दिवस, 8 दिवसाची, 15 दिवसाची, जास्तीत जास्त 20 दिवसाची त्यांना कोठडी देणार आणि 20 दिवसाच्या नंतर पुन्हा हे सांड बाहेर फिरणार आणि पुन्हा एकदा नवीन खुनाच्या शोधामध्ये फिरणार। म्हणून ह्यांना 4-8 दिवसाची कोठडी नको आहे, त्यांना तात्काळ अटक ही झालीच पाहिजे आणि त्यांना एकच कलम, एकच नियम आणि एकच सजा लागू झाली पाहिजे, ती म्हणजे जन्मठेपेची शिक्षा। आणि जो खून करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कमीत कमी 17 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्षाच्या काळ्या पाण्याच्या कोठडीचा हा कारावास झालाच पाहिजे। तेव्हा लातूर शहरातील पोलीस असेल, नांदेड शहरातली पोलीस असेल, या पोलिसांनी आपला दबदबा हा कायमचा वाढवला पाहिजे। कारण पोलिसांना पूर्ण अथॉरिटी आहे, पोलिसांना ती पॉवर आहे, ती सत्ता आहे त्यांच्याकडे, त्यांना ते अधिकार दिलेले आहेत। जर समोरचा गुंड असेल आणि तो अति जर करत असेल तर पोलिसांना त्यांना गोळ्या घालून जागेवर फेस टू फेस निर्णय घेण्याचे अधिकार सुद्धा पोलीस प्रशासनाकडे आहेत। पण असं काहीही होत नाही, त्यांना मोठ्या शानमध्ये पकडलं जातंय, त्यांची मिरवणूक जणू नवरदेवाची मिरवणूक काढली अशी मिरवणूक काढली जाते, परंतु त्यांना कसल्याही प्रकारचा त्यांच्या चेहऱ्यावर असं समस्या किंवा टेन्शन गुंडांच्या दिसू येत नाही। उलट त्यांची ती आपण जी धिंड काढतो आहोत, उलट गुंडांचा दबदबा आपण स्वतः अजून जास्त वाढवत आहेत का असं वाटतं आहे। कारण जे खून करत आहेत त्यांची धिंड नका काढू, सरळ त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या, की नाहीतर पोलीस प्रशासनाने सरळ त्यांना जाग्यावर उडवावे। आणि असं नाही केलं तर हे गुंडाचं राज्य दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे। जी माझ्या महाराष्ट्रातील समस्त लिंगायत समाज, जो माझा लिंगायत समाज आहे, या जनतेला माझी विनंती आहे, जर जे आपल्या नांदेडमधील युवा नेतृत्व करणारा लिंगायत समाजाचा सोनू कल्याणकर यांनी जो आपला प्राण गमावला आहे, जर त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल, पोलीस जाणं जर काही होत नसेल आणि जर त्याला कोठडी न्याय, जन्मठेपेची शिक्षा होत नसेल तर आपल्याला समस्त लिंगायत समाजानेच नव्हे तर 18 पगड जातीने एकत्र येणं आणि रस्त्यावर उतरणं सध्या काळाची गरज आहे। पुन्हा एकदा सोनू दादांना भावपूर्ण श्रद्धांजली, परंतु हा फक्त मनाचा समाधानासाठी खेळ आहे। आपण सगळ्यांनी रस्त्यावर यावं आणि या दादांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।